कुसुमाग्रजांना ज्ञानपीठ मिळाला त्याच धर्तीवर मराठीतही पुरस्कार असावा या विचारातून जनस्थान पुरस्काराची कल्पना कुसुमाग्रजांनी 10 वर्षांपूर्वी पुढे आणली. दर 2 वर्षांनी हा पुरस्कार दिला जातो. तज्ज्ञांची समिती आणि सामान्य रसिकांची मतं या दोन्हींमधून ही निवड प्रक्रिया राबवली जाते आणि या पुरस्कारासाठी निवड केली जाते. महानोरांचं नाव एकमुखाने पुढे आलं असणार हे नक्की. एका शेतकरी कवीला मिळालेला हा पहिला जनस्थान. शुभ्र तारकांचे झेले, जरा आसमान झुकले शुभ्र तारकांचे झेले, क्षितिजाचे रंग रेखा संथ पाण्यात न्हालेले, रान मुकाट झालेले, रान मुकाट झालेले, पक्षी पंखात मिटले, हळू चाहूल घेताना पाणी दांडात घासले, जरा आसमान झुकले, जरा आसमान झुकले, स्वर मेंदीत भिजले, जरा आसमान झुकले, स्वर मेंदीत भिजले, ऊस मळ्याच्या गर्दीत डोळे पाऊल चुकले. थांबली कविता आणि मग काहीतरी घडलेलं आहे असं ती जागा सोडते आणि अशी लखाकली बोर अंगभर चंद्रकोर, अशी लखाकली बोर अंगभर चंद्रकोर, ऊस मळ्याच्या गर्दीत थोडे सांडले केशर. असं दुसरा होय असं करत गेलो आणि ह्या कवितांनी काय होईल का नाही. मराठीत प्रकाशक लवकर सापडण्याचे दिवस त्याही वेळी होते, म्हणजे कमी होते, लवकर सापडेना. आणि ज्यांचा ऐश्वर्य असे हे तर 10-10 वर्ष 15-15 वर्ष पुस्तकं उशिरा छापत होते असे प्रकाशक होते. अशा वेळेला मी नाव सांगत नाही पण 5 मोठ्या प्रकाशकांनी ज्या वेळेला गर्दी केली त्याला वाल कुलकर्णी स्वतः गाडी चालत नव्हती माझ्या गावामध्ये आले, माझं बाळ पाहिलं, वाचलं, त्या कविता वाचल्या, ते घेतलं, रामदासांनी सांगितलं त्याप्रमाणे रामदासला घेतलं. असा कवी आहे असा असा ते ब्लरबर्ड त्यांनी लिहिले वाल कुलकर्णी. आणि गंमत अशी आहे की हे असं असं सगळं हे घेतलं, ते केलं आणि रानातल्या कविता, रानातल्या कविता 67 आलं, केशव जन्मशताब्दी आम्हाला एवढं मिळालं. नवे कवी नवी कविता ग्रेस आणि मी महाराष्ट्रात आलो. तिथपासून तर आजपर्यंत जे कविता संग्रह आहे तशीच कविता लिहिता आली तर लिहायची, नाही तर कविता लिहायची नाही. हे व्रत माझं आहे, मी घेऊन चाललेलो आहे. कुठे भरताड असं कमी जास्त आले तर मी काढून टाकलं, आपला समीक्षक आपण असावा आणि या पद्धतीने सगळं आलं. आणि ह्या रानातल्या कवितांनी संबंध महाराष्ट्राचे सगळे प्रवाह आणि रस्ते कुठे आले, सगळे प्रवाह त्या 1,500 वस्तीच्या गावामध्ये 1000 वस्तीच्या गावामध्ये यायला लागले. लोक म्हणायला लागले की हा कोण आला माझ्याकडे गाडी घेऊन, फार गाडी मोठी आहे. तर म्हणले याला ही गाडी चालवते नाही बाई, बाई काही गाडी चालवते. हो, पाहिलं गाडीतून तर गर्दी झाली. सुनीता देशपांडे गाडी चालवते आणि पु ल देशपांडे मागे बसलेले, मी पुढे बसलेलो आणि गर्दी झाली. पुन्हा कोण वाल कुलकर्णी आले. ते म्हणजे काय हे महाराष्ट्राच्या मध्ये आपला तो तलाठी आहे ना आणि आपल्याला ते इजाजदार आणि देशपांडे त्यांचे कोणी नातेवाईक असतील कुलकर्णी देशपांडे, कोण मानवला विचार. पण ज्या दिवशी रस्ता नाही 3 रात्रीचा 3 दिवसात टाकून झाला आणि यशवंतराव सारखा रसिक काही माझ्या संबंध असताना पळसखेडला स्वतःची कविता वाचायला घेऊन आला. मंत्रिमंडळात मुख्यमंत्री 18 मंत्री होते आणि त्यांनी कविता वाचली, सांगितलं आणि तिथल्याच्या नंतर वसंतराव दादा पाटील काय किंवा ते काय किंवा जे जे कोणी मुख्यमंत्री शरदराव पवार हे सगळे येत राहिले. आणि गंमत अशी की एका कवितेच्या पोटी, त्यावेळी मी कोणी नव्हतो, एका कवितेच्या पोटी, एका कवीच्या पोटी एका असा माणूस आहे, असा देशी शब्दकला घेऊन आलेला, असं जे आहे की तुकाराम बहिणाबाईचं वळण घेऊन आलेला, उद्या हा काय होऊ शकेल हे मला माहिती आहे, असं कम्प्लिटली पूर्णपणाने प्रत्येक सभेत सांगणारा यशवंतराव चव्हाण सारखा माणूस आला. आणि या सगळ्या लोकांनी माझ्या छोट्याशा गावात काही न मागता किती पैसे दिले असतील, 5.5 कोटी रुपये दिले की त्यासाठी सगळं गाव सोन्याचं करून टाकलं. एनपीटीने मला पद्मश्री घेतलं त्यावेळेला असं सांगितलं कि महानोर साहब बहुत आनंद है, क्या बात है, एनबीटी का जो ट्रांसलेशन है आपका हिंदी का, उसकी कितनी प्रति गई, 1,39,000 गांधारीच्या प्रति. इकडे किती गेला हा मुद्दा नाही आहे, वेगळ्या भाषेत गेलं ते गोष्ट वेगळी, तिथे काय 5,000 2,000 10,000 गेल्या, हिंदीमध्ये एवढ्या प्रति गेल्या. याचं कारण भारतातल्या प्रत्येक खेड्याचं चित्र हेच होतं आणि म्हणून ते हिंदीच्या बेल्टनी जास्त घेतलं.
ही गांधारी डोळे बांधून घ्यायचं आणि आजच्या समाजकारणी राजकारणाकडे आणि विकासाकडे पाहायचं. हीच गोष्ट गांधारीची प्रतिकात्मक आहे. ही स्वातंत्र्याच्या वेळी मी पाहिजे. सुगरणी सई आरती रानातलं गाण गातानाच एक सामाजिक भान जपणारा असा हा कवी. फिरताना धन्याच्या वामन कर्डक दादा आला. दैन्य दारिद्र्य पाहिजे. दलितांचा ना वामन कर्डक चौकटीत टाकताना तुम्ही समीक्षक त्याला कवी बनत नाही ना. आमचा वामन दादा असा होता. मी सभेत उभं राहिलो. 2 लाखाची सभा हल्ली, कारण तिच्या 70% त्याचे गरिबी दलिगिरीचे लोक होते, स्त्रिया होत्या. आणि त्यांनी काय तिथे काय होतं, मी त्यांचं गाणं म्हणायचं. आता रामदासने सांगितलं दुसऱ्यांची गाणी म्हणायची. बंधू माझ्या शिपायार देर देई रुपाया, बंधू माझ्या शिपायार देर देई रुपाया, चोळीच्या खणाला या होळीच्या सणाला, पावलीच्या बाया बिंद्या लेकरा घेईन, पावलीच्या बाया बिंद्या लेकरा घेईन, पावलीचं कुकुमय हा कपाळी लाईन, अरे रिकाम्या पोटामंदी पाला मी भरीन, परिया संसाराचा कळस करीन, बंधू माझ्या शिपायार देर देई रुपाया. आणि मग ते आमचं असं जे असायचं ना वामनदादाचं, ते मी घेऊन असं करायचं. ते म्हणले अरे साक्षात वामनदादा दिसतोय, साक्षात अमर शेख दिसतोय. त्यांचं उच्छिष्ट घेऊन जगलो. हा आवाज घेतला, हा पहाडी आवाज त्यांचा घेतला, डब घेतला आणि त्यांच्या उच्छिष्टावर जगलो आणि मराठी कविता वाचत गेलो. या नभाने या भुईला दान द्यावे आणि माझ्या पापणीला पूर यावे, पाहता ऋतुगंध कांती सांडलेली, पाखरांशी खेळ मी मांडून गावे. हा शेतातला कवी, हा रानातला कवी, तळ्यातला, मळ्यातला आणि असंख्य रसिकांच्या गळ्यातलाही कवी. महानोरांना देण्यात आलेला जनस्थान म्हणजे त्यांच्या हिरव्या बोलीचाच गौरव, शेतातल्या पिकांचा गौरव, मातीच्या ढेकळाचा गौरव आणि तिच्या तन मन भारून टाकणाऱ्या सुगंधाचाही.